आपण जर बघितलं तर संपूर्ण अयोध्येला सध्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। उद्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा हा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अयोध्येच्या सगळ्या बाजूंना पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो बघायला मिळतोय। सगळ्या बॉर्डर्स ज्या आहेत अयोध्येच्या त्या या ठिकाणी सील करण्यात आलेल्या आहेत। रेल्वे ट्रेन ज्या आहेत त्या संपूर्णपणे कॅन्सल करण्यात आल्या आहेत। अयोध्येमधून कुठलीही ट्रेन आता बाहेर जाणार नाही आहे ना, बाहेरूनची ट्रेन आहे ती देखील आता अयोध्येत येऊ शकणार नाही आहे। सगळे जे बाहेरून येणारे भाविक आहेत ते आता अयोध्येच्या बाउंड्रीजवर थांबवण्यात आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघतोय की सीआरपीएफच्या तुकड्या ज्या आहेत त्या अयोध्येत दाखल झालेल्या आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येत दाखल होतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते उद्या सकाळपासून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अयोध्येच्या चौकांमध्ये अशा पद्धतीचा एक तगडा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी 3 दहशतवादी कारवायांसाठी संशयित असलेले 3 लोक जे आहेत ते पोलिसांनी ATSने या ठिकाणी ताब्यात घेतले होते आणि त्या पार्श्वभूमीवर जी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आणखी अपग्रेड करण्यात आलेली आहे। चौकांमध्ये अशा पद्धतीचे वज्र वाहनं, त्याचप्रमाणे रॅपिड ॲक्शन फोर्स असतील, CRPFच्या तुकड्या असतील, सेंट्रल रिझर्व्ह आणि स्टेट रिझर्व्हच्या तुकड्या असतील या तैनात करण्यात आलेल्या आहेत। महिला कर्मचारी ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारे उद्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याला कुठेही गालबोट लागू नये याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। लाखोंच्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होत आहेत। यासोबतच देशभरातून जवळपास 6,000पेक्षा जास्त VVIPs जे आहेत ते उद्या अयोध्येत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणार आहेत आणि त्यामुळे हा एकूणच सोहळा जो आहे तो ऐतिहासिक असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं बघायला मिळतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।